देशातील कोरोना रुग्णांची संख्या 3000वर, 24 तासात 4 जणांचा मृत्यू। केरळमध्ये सर्वाधिक 1336 सक्रिय कोरोना रुग्ण। एनआयएकडून दिल्ली मुंबईसह 8 राज्यातील 15 ठिकाणी सर्च ऑपरेशन। पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी प्रकरणात छापा। काही आर्थिक व्यवहाराची कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट जप्त। कर्जत ते सीएसएमटी लोकल 15 ते 20 मिनिटे उशिरानं। कर्जत स्थानकात ब्लॉक घेतल्यानं लोकल सेवा उशिरानं। नागपुरात हुक्का पार्लरवर कारवाई। ऑपरेशन थंडर अंतर्गत 43 लाख रुपयांचं साहित्य जप्त। कारवाईमुळे अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले। बीडच्या आष्टीत पावसामुळे टोमॅटोचं नुकसान। 1 एकर शेतातील टोमॅटोचा चिखल। सरकारनं मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। तेलंगणा राज्यातील मुलुगू जिल्ह्यात 8 माओवाद्यांचं आत्मसमर्पण। यामध्ये 3 महिला आणि 5 पुरुष माओवाद्यांचा समावेश। आजपासून पीएमपीएमएल बस सेवेची भाडेवाढ लागू। 1 किलोमीटरसाठी आता 10 रुपये मोजावे लागणार। मासिक पास 900 ऐवजी 1500 रुपयांना मिळणार। जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थानसह गुजरात, हरियाणा, चंदीगडमध्ये नागरी संरक्षणाचं मॉक ड्रिल। शत्रूची विमानं, ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची परिस्थिती चित्रित। हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरनही वाजवले। आयपीएलमध्ये आज मुंबई विरुद्ध पंजाब क्वालिफायर 2 ची लढत। अहमदाबादच्या मैदानावर फलंदाजांची कसोटी। विजयी संघ अंतिम सामन्यात बंगळुरूशी भिडणार। ब्रॉट टू यू बाय टेक्नो मोबाइल। Discover new horizon.